आनंद पाहे, जया पाहता अद्वैत काही दिसेना, भये मानसी सर्वथाही असेना. आज आपल्यासमोर अनेक भीती, अनेक भय रोज आपल्याला भेडसावत असतात आणि या भयातून जर मुक्ती हवी असेल तर ती मुक्ती संतांकडे आहे. आणि सत्संगती आणि भगवंताचं नामस्मरण हे दोनच परमार्थात पुढे जाण्याचे मार्ग आहेत. त्यातलं नामस्मरण आपण केलं, पण संत ओळखायचा कसा, हा आपल्या पुढचा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. त्या प्रश्नाचं उत्तर शोधणं आणि सापडणं फार कठीण आहे. म्हणून आपण त्यातला एक सोपा मार्ग निवडला की संत नाही, पण संतांनी जे निर्माण केलेलं असं अक्षर, असं वाङ्मय आहे, त्या वाङ्मयाशी आपला समागम किंवा आपला सत्संग करून द्यायचा आणि त्यातून आपण आपल्या सर्वांना जो आनंद प्राप्त करायचा आहे तो प्राप्त करून घ्यायचा. म्हणून हा सगळा खाटाटोप दरवर्षी आपण करत असतो. वर्षभरही आपले अनेक उपक्रम चालू असतात, पण संत महोत्सवाचा जो खाटाटोप आहे तो तेवढ्यासाठी आहे की ते संतांचं वाक्य, ती संतांचे शब्द, ते संतांचं वाङ्मय कुठल्या ना कुठल्या स्वरूपात आपल्या कानावर पडावं आणि ती सत्संगती प्राप्त व्हावी, एवढा आणि एवढाच याचा हेतू आहे. तेव्हा या संत महोत्सवाची आपण आता आपले प्रमुख अतिथी जे आहेत श्री प्रेमकुमारजी पांडे यांना विनंती करतो की त्यांनी दीपप्रज्वलन करावं आणि आपल्या या संत महोत्सवाची औपचारिक अशी सुरुवात, शुभारंभ त्यांनी करावा. शुकासारिखे पूर्ण वैराग्य जाचे, वसिष्ठापरी ज्ञान योगेश्वराचे, कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. जय जय रघुवीर समर्थ समर्थ. यानंतर आपण ज्याप्रमाणे म्हटले त्याप्रमाणे कार्यक्रमाची सुरुवात नादसंगीत प्रतिष्ठान मध्ये म्हणजे नादसंगीत विद्यालयामध्ये कीर्ती बुद्धिसागर ही गेली 15 वर्ष नृत्याचं प्रशिक्षण देते आणि आता म्हणजे गंधर्व विद्यालयातनं पण तिला परीक्षक म्हणून बोलावलं जातं आणि खूप छान नृत्याच्या मुली तिने तयार केलेल्या आहेत आतापर्यंत. आपल्या संत महोत्सवासाठी नेहमी तिच्या विद्यार्थिनी नृत्य करत असतात, पण यंदा तिने सांगितलं की ताई यंदा मात्र मीच स्वतःच नृत्य करणार आहे. तर आज आपण कीर्तीचं इथे नृत्य, अभंग नृत्य पाहणार आहोत. धन्यवाद. नादसंगीत प्रतिष्ठान आणि बालविकास संघ यांची खूप आभारी आहे की त्यांनी संत महोत्सवामध्ये मला नृत्य सादर करण्याची ही छान संधी दिली. या उपक्रमात अनेक मान्यवरांचे अनुभव ऐकून खूप काही शिकायला मिळतं. संतांची महती किंवा आध्यात्मिक विषय आणि तुम्हा सर्वांची अर्थात छान उपस्थिती यांनी हा उपक्रम नटलेला आहे आणि असतोच. तसं पाहिलं तर सर्व संतांची मांदियाळी पंढरी हे त्यांचे माहेरच. पंढरीचा विठुराया आणि संत यांच्यामध्ये मायलेकाचं अतूट असं नातं आहे. संत तुकाराम महाराज म्हणतात की भीमेच्या काठी एकत्र येऊन माऊलीला मनातील कळकळ सांगूया. भक्ती आणि नामस्मरणाची पताका हाती घेऊन विठुराया चरणी लीन होऊया. लाडी खट्ट आणि खोटं नाटं भांडण तेही करूया. त्याला दर्शन देण्याकरिता साकडं घालूया. तर संत नामदेवजी हे कीर्तन ऐकूनही भक्त तल्लीन होतात. हीच अगतिकता आणि उत्कट प्रेमाने माऊलीचे पाय घट्ट धरून ठेवताना हे भक्त काय बरं म्हणतात. प्रेम भरनाचे पांडुरंग जनाबाई म्हणे देवा बोला अभंग. मंदिर के प्रांगण में कई भक्त भजन नृत्य में रंगे हैं. संत श्री नामदेव जी का कीर्तन रंग लाया है और गर्भगृह में 28 युगों तक कटी पर हाथ रखे खड़े पांडुरंग से अब रहा नहीं जाता. ना रहकर भागते हुए वे मंदिर प्रांगण आते हैं. हजारों भक्त गजर भजन में रंगे हैं और उन्हें अब श्री पांडुरंग के साथ है. अभंग